अमरावतीत जाऊयात, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत। मला मी आता एवढा वेळ बोललो तरी तुम्हाला कळलं नाही की माझे काय विचार आहेत काय नाही, जे आपल्या दांडके समोर करायचं काय। अरे मीडिया हे सकाळीच ठरलेलं आहे। मी इथं यायच्या आधीच आम्हाला PM ऑफिसचा फोन आला होता, CM साहेबांचा फोन आलेला होता। तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आज 3 वाजल्यापासून आणखीन दाखवलेला आहे। पाऊस जास्त पडला तर सगळं तिथं पाणी होतं आणि यायला जायला अडचणीचं होतं। पुणेकरांची गैरसोय होईल। पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो, ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये। आज काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती। अशा सगळ्या गोष्टी होत्या। पण काल पण दो पाऊस पडला। मी स्वतः त्या साईटवर होतो। चिखल प्रचंड झालेला होता, तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती। पण शेवटी PM ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्यापेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ, म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ठीक आहे। त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का, मला माझ्यापुरतं विचारा। हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढं घेणार आणि हा असं म्हणणं, मला काय घेणे देणे। त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे। लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही। मी आत्ता तुमच्या इथं तासभर भाषण केलं। मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे, काय इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला आहे, सरकारने काय काय इथं दिलेलं आहे, उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय, मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत, या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे। आणि लवकरच आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल। किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा। आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेले आहे ते सांगू। एक शेवटचा प्रश्न, अमरावतीचे आमदार सुरुवाताई थोडके या राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार असतील? अजून त्या संदर्भात सर 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही। एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत। एक मिनिट, त्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या। ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण सांगेन। निवडणुकीपूर्वी जे जिशान सिद्दीकी आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांना 100 कोटी रुपयाचा जो भरभरून निधी देण्यात आलेला आहे, कसला विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी निवडणुकीचा नाही। मग विकास कामाला निधी इथं नाही दिला 1420 कोटीचा निधी। अरे बाबा, कुणी जरी आमदार, उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही। तुम्ही आमदार कशा करता होता, जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता, अडचणीतून मार्ग काढण्याच्या करता, तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो। त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।